देवा, खरं अजून कस काय नाही आलं बरं राणा भाऊजी. आम्हाला तर आता लई काळजी वाटायला बाई. राणा काय एवढा लिहायचा बिजा नाही, तुम्ही उगा काळजी करू नका. अहो तसं नवं मामांजी, पण तुम्ही राणा भाऊजींची कंडिशन बघायला पाहिजे होती. अहो दरदरून घाम फुटला होता हो त्यासनी. एवढ्यांदा बास बास म्हणत होतं, पण त्या शिटीतल्या मॅनेजर बाईनी काय ऐकलंच नाही की त्यांचं. पण तुला अडवायला काय झालं मग? अहो आता काय सांगायचं तुम्हासनी. 1760 याळा इनावड्या केल्या, पण ती मॅनेजर बाई काय ऐकायलाच तयार नाही, घेऊन गेली डायरेक्ट. आणि त्याच्यात परत जाऊबाईंनीच सांगितलंय म्हणल्यावर राणा भाऊजींचा बी नाईलाज झाला की हो. काय करायचं आता, कुठं गेला असतील राणा भाऊजी. अंजली अशी का वागायला काय बी कळना झाले. लईच त्या बाईच्या आहारी गेल्या. तर काय, माझंच चुकलं. कुठली अवदस आठवली मला आणि मी मंदिरात गेले. मी गेले नसते तर राणाला पाठवलंच नसतं मी. अंगात ताप असताना सराव करायला नाही म्हणजे येडपणाच आहे की. हे बघा आबा, आता लई झालं या मॅडमचं. आता आली का नाही चांगलंच झापा तिला. हो आम्हाला काय बोलता येत नाही आबा. वय बाई, त्यात आम्ही पडलो धाकलं, काय बोलणार. अहो तुम्ही या बरं इकडं, या इकडं. उगम मध्ये पडू नका तुम्ही. आपण बोललो तर आपलं तोंड दिसतं, तुम्ही गप्प बसा जरा. श्रीपती गेलाय ना बघायला. होय पाठवलंय की, पण त्याचा अजून पत्त्याच नाही. मग फोन करून बघा की. अगं कुणाला फोन करणार ग? राणा भाऊजी हिथच फोन घरात ठेवून गेल्यात. अहो तुम्ही जरा जाऊन बघता काय एकदा? संभल के रहना. हा ना, हंसते कदम. सुरेश बघ. हाँ, राणा भाऊजी, अहो काय झालं? चक्कर आके गिर पड़ा राणा. चक्कर? श्रीपती चल बसवा, घे आतमध्ये. चल चल चल. राधे पाणी. होले होले. बस हा, बस, एकदम आराम से. बस बस बाळा बस. शिस्त शिस्त शिस्त. अगं बाई, अहो राणा भाऊजी चक्कर कस काय आल्या हो? अब बीमार आदमी को 10-10 किलोमीटर दौड़ाएंगे तो चक्कर तो आएगा ही ना. राणा आता चक्कर येत नाही ना बाळा? बरं वाटतंय ना हो तुला? होय. राहणार काय झालं? अरे होना क्या है सर, आर्मी का कमांडो ट्रेनिंग आज फीका पड़ गया. वेरी सॉरी राणा, मैं तुम्हारे लिए आज कुछ न कर सका. क्या करूं यार, मैडम की हर बात सुननी पड़ती है मुझे. अरे पण एवढा ज्यादा सराव कशासाठी? हाँ, आबा ती मॅनेजर मॅडमच्या मनात आलं त्यांनी सांगितलं. अंजली बाईसने शब्द दिलता म्हणून नाही म्हणता आलं नाही. बघा लई झालं आता. त्या शिट्टीतल्या मॅनेजर बाईची समधी नाटक तिकडे शहरात कर म्हणाव. हे आमचं गाव आहे, इथं आमचं राज्य चालतंय. आमच्या राणा भाऊजीसनी काही झालं असतं म्हणजे. अहो नाही वहिनी, अहो काय बी होणार नाही. अहो उलट जे झालं ते चांगलंच झालं बघा. म्हणजे अहो म्हणजे कसं आहे, या प्रकरणातून अंजली बाईसनी कळलं कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे ते. आणि अहो तुम्हाला सांगतो, अंजली बाईनी त्या मॅनेजर मॅडमला असलं झापलंय की नाही तुम्ही विचारू नका. गुस्से से आग बबूला हो गई थी भाभी जी और चुपचाप सुन रही थी हमारी मैडम जी. आबा अहो हे समजा मला आधीपासून पटत नव्हतं बघा. अंजली बाई मध्ये होत्या म्हणून मला काय बी बोलता आलं नाही, पण आता त्यासनी बी कळलंय. एक बेस झालं बघा. गोदक्का मी लय खुश आहे आज. आता तुला खुश व्हायला काय झालं? अरे आजारी असताना एवढा सराव करून घेतला तुझ्याकडून, काय उलट सुलट झालं असतं म्हणजे? अहो आम्ही बी तेच म्हणालो की हो मामांजी. आबा अहो काय बी झालं नाही मला. अहो माझा समजा ताप गेला होय. गोदक्का बघ गेला नव्हता, गेला का नाही? हो आबा सांगतोय की माझा समजा ताप गेलाय. आणि इथनं पुढे मी काय त्या मॅनेजर मॅडमचं ऐकून नसतोय बघा. मी कुस्ती खेळणार, पण मी खेळणार कुस्ती ती माझ्या स्टाईलने खेळणार. हा एकदम सही फरमाया तुमने. मैं हूं तुम्हारे साथ, बिल्कुल चिंता मत करना. हे गोदक्का सनकून भूक लागले बघ, ती खायला आणतेस काय? आणते हा. राधे अच्छा राणा, मैं चलता हूं, अपना ख्याल रखना. होय तुम्ही काय बी काळजी करू नका, मी एकदम फिट आहे. वेरी गुड, टेक केयर. नमस्ते जी.
या माणसाला टेक केअर म्हणण्याशिवाय दुसरं काही येतंय काय? आपलं काय तर. राणा भाऊजी तुम्ही बसा बरं, सांगा की मामांजी. राणा बस तू. ए सूरज एक काम कर, त्याला वरती घेऊन जा. अहो नाही आबा, अहो वहिनी मला काय बी झालं नाही, मी एकदम फिट आहे. वय मी पळून दाखवू काय? हे बघा पळून दाखवू, ते बघा, अहो, हे बघा, काय करायला ते? हे बघा. अरे देवा. अहो काय बी झालं नाही मला, मी एकदम फिट आहे. हे बघा राणा भाऊजी, तुम्ही आता कुणाशी काय बोलू नका, जरा आराम करा. दमला चिला. नाही वहिनी मला काय बी झालेलं नाही. अहो नाही, कसं एवढा व्यायाम केल्यावर दमणारच की राणा दा. थांबा, मी तुमच्यासाठी गरम पाण्याची पिशवी घेऊन येते. वय वय जा नाही, जा अहो, पटाके. वहिनी, अहो, वहिनी, अहो, काय- नाही राहू दे, हो जाऊ दे. वहिनी, काय बी झालं नाही सांगा की. शांत शांत राहा, आराम कर. या गोदाका या. चल खाऊन घे बाबा. धर. तिथे मी यांच्यासाठी सखीशी भांडले, यांना बरं नसूनही सराव करायला लावला म्हणून वाद घातला, आणि इथे हे मजेत बसलेत. सावकाश सावकाश. अगं मी खातो. घेतो मग तुम्ही. हळूहळू खा, ठसका लागल. सगळ्यांकडून लाड करून घेत हसतायत. आणि हे बघ, आता त्या बाईचं काय बी ऐकायचं नाही. तू म्हणलेस ना बा, तुझं ऐकायलाच पाहिजे. सखीचे शब्द खरे करून दाखवतायत. कठीण आहे. राणा, अरे सावकाश का म्हणली नव गोदक का? अरे ठसका लागेल की. हळू खा. अंजली, अरे काय काय ऐकायलोय आम्ही? नाही, आज जरा जास्तच झालं. अगं पर काय उलट सुलट झालं असतं म्हणजे? गोदक का? अगं काय बी झालं नसतं बघ. आता तुम्ही समजे आहेत की माझ्या बरोबर. आता तिकडं अंजलीबाई मला होतं सांभाळायला, इकडे तुम्ही समजे आहेत मला सांभाळायला. तुम्ही समजे माझ्या बरोबर असताना मला घाबरायचं काय बी कारण नाही. हे बघ गोदक का, अगं मला आत्ताच बरं वाटतंय. ताप बी गेला बघ, गेला ना बघ. होय होय. ताप त्या बाईचाच होता, तीच बादली होती. पण आता नाही वहिनी. ज्या गोष्टी करायची हिम्मत नाही त्याला तो आवडीचं कारण देतो, आणि तुम्ही त्याची आवड जपता. तुमचं घर आणि हे छोटंसं गाव म्हणजे काही जग नाही. आपुलकीच्या कोशातून बाहेर काढून एकदा जगासमोर उभा कर त्याला, म्हणजे कळेल तो किती केपेबल आहे. राणा इज लाईक अ पॅरासाइट, दुसऱ्याच्या जीवावर जगणारा. स्वतःच्या हिमतीवर जगण्याची हिंमतच नाहीये त्याची. आणि तू तू त्याचा शेळपटपणा सांभाळणारी. राधे, राणा सावकाश होऊ दे. हे बघ राणा, आता नुसता आराम करायचा. आरामशिवाय दुसरं काय बी करायचं नाही, आणि कुणाच काय ऐकायचं बी नाही. काय? अंजली, ए अंजली, श्रीपती दादा, हा लाडूला शाळेतनं घेऊन आ. जी वहिनी साहेब. आता हिला काय झालं? त्यांच्यामुळं राणा भाऊजींवर आज ही येळ आली, त्याचं वाईट वाटलं असणार जाऊबाईसनी. राणा दुसऱ्यांच्या जीवावर जगणारा, कायम इतरांच्या पंखाखाली राहणारा माणूस आहे. जेव्हा एक्सक्यूजेस द्यायचे असतात तेव्हा तो कायम दुसऱ्यांना पुढे करतो. त्याच्यात हिम्मत नाहीये प्रॉब्लेम्स फेस करण्याची. पळपुटा आहे तो. आपुलकीच्या कोशातून बाहेर काढून एकदा जगासमोर उभा कर त्याला, म्हणजे कळेल तो किती केपेबल आहे. ते थँक्यू बरं का, तुम्हाला माझं म्हणणं पटलं. हे बेस्ट. तुम्ही त्या मॅडमला जे काय बोललात ते बरोबर बोललात. तुम्ही का नाही बोललात? काय? मी जे बोलले ते बरोबर होतं ना? अहो एकदम बरोबर. मग तुम्ही का नाही बोललात?
आता मी कसं बोलणार? का? तुमच्यात तेवढी हिंमत नाहीये? माझा का आधार घेतला? अहो मला माहित होतं तुम्ही माझी बाजू सांभाळून घेणार. मी कशाला बोलू? अहो अहो काय झाले? अहो सांगा की काय झाले? काही नाही. मग चला मस्तपैकी जेवण घेऊ. आज गोदका लय काय काय बनवणार आहे. चला. नाही, तुम्ही जेवून घ्या, मला भूक नाहीये. अहो असं कसं? तुम्ही नसल्यावर मी कसं जेवणार? तुम्हाला लागली आहे ना भूक, मग तुम्ही जेवा ना. माझा आधार कशाला पाहिजे? अहो एवढं भडकायला काय झालंय? नाही, आता खरंच नाहीये भूक मला. लागली तर नंतर जेवीन मी. तुम्ही जेवा आणि लाडूलाही घ्या तुमच्या बरोबर जेवायला. झालं की दोघंही वर या. हो, खरंच सांगते मी. तुम्ही नसल्यावर मी कसं जेवणार? बरं, तुम्ही व्हा पुढे, मी येते. पक्का ना? चालते, मी पुढे जातो, तुम्ही लवकर या काय? हो. चला. आपुलकीच्या कोशातून बाहेर काढून एकदा जगासमोर उभा कर त्याला, म्हणजे कळेल तो किती केपेबल आहे ते. राणा इज लाईक अ पॅरासाइट. तुम्ही त्या मॅडमला जे काय बोला ते बरोबर बोललात. तुम्ही का नाही बोलले? आता मी कसं बोलणार? का? तुमच्यात तेवढी हिंमत नाहीये? माझा का आधार घेतला? अहो मला माहित होतं तुम्ही माझी बाजू सांभाळून घेणार. जे बाहेरच्या माणसाच्या लक्षात आलं ते बायको असूनही माझ्या लक्षात का आलं नाही? सगळ्यांचं प्रेम आपुलकी यांना कमजोर बनवते का? हे काय? चलने की तैयारी. का? अपने घर, और कहां? मुझे नहीं लगता राणा अब रेसलिंग के लिए तैयार होगा, इसलिए हमारा यहां का काम खत्म. मैडम जी, हम तो बैग भर रहे हैं, आप भी भरिएगा. व्हॉट? मी असं काहीही करणार नाहीये. चूक राणाची आहे. आप कहती है कि राणा की गलती है, राणा कहता है आपकी गलती है. ये गलती गलती में सब खेल गलत हो गया जी. क्या गलत हो गया? आपको बड़ी जल्दी रहती है सब कुछ तय करने की. ऐसा कुछ नहीं मैडम जी, मेरे मन में जो आता है सो बोल देता हूं. एक बात कहूं, आज कुछ ज्यादा ही किया आपने. ज्यादा वगैरह कहीं नहीं. आप भी उसके घर वालों की तरह बोलने लगे हो. इसी लाड़ प्यार से बिगड़ा है वो. आपका कहना सही है मैडम, पर इसमें क्या गलत है कि राणा के घर वाले उसका ख्याल रखते हैं, उसकी मदद करते हैं. देखिए, उसकी बड़ी फैमिली है और बड़े परिवार में एक दूसरे का ख्याल रखा जाता है. अब मेरा ही देखिए, मेरी नानी आज भी हर रोज मुझे फोन करके पूछती है, बेटा खाना खाया कि नहीं. आपकी फैमिली वाले भी तो आपका ख्याल रखते होंगे. मेरी कोई फैमिली नहीं है. माझे आई वडील सेपरेट राहतात. वही तो, तभी तो मैं सोचूं आप इतनी सख्ती से क्यों पेश आती हैं. आपकी तो कोई फैमिली है नहीं, इसीलिए आप इंडिपेंडेंट हो गई हो. लेकिन राणा की तो फैमिली है ना, उसके घर वाले तो उसकी फिक्र करेंगे ही. पर ये आपको मंजूर नहीं, तो कुछ हो ही नहीं सकता ना. जाइए, आप अपना बैग भरिए. नहीं. देखिए मैडम,
आप अकेली हैं, इसलिए राना को अकेला करने की कोशिश मत कीजिएगा। अकेलापन आप सह सकती है, राना नहीं। मेरे मन में जो आया सो कह दिया, बाकी आप तय कर लीजिए। आधाराशिवाय पण माणूस राहू शकतो. राणासोबत गोड वागून चालणार नाही. आणखी थोडं पुश करून बघायला पाहिजे. हे मच्छर, ये पहलवान ही जोकर है जोकर. मेरा बचा हुआ पैर तोड़ने की गारंटी मैं देता हूँ. तुम तो कह रहे थे मराठी मिट्टी में बहुत दम है. औरत के बस की बात नहीं पूछती. फिर चिपका औरत के पल्लू के नीचे गुजर केसरी का सपना सगना ही रहेगा. माझ्या एकट्यासाठी कुस्ती खेळणार नाही, समजा गावासाठी खेळणार. शपथ आहे मातीची, एकमेकांच्या साथीची. मातीची राखी मान तो सच्चा पैलवान. अरे कुस्ती ज्याची जहान तो सच्चा पैलवान. जो वाढवी महाराजाची शान. कुस्ती थांबवायची. तो सच्चा अहो अजून खेळलंच नाही, थांबवणार कसं? नाही, हे घाबरट नाहीत की शेळपट नाहीत. मनात आणलं तर हे काही करू शकतात. लहान वयात आई जाऊनही हे उभे राहिले. पाय फ्रॅक्चर असतानाही वज्रकेसरी जिंकले. घर जमीन जाऊनही हिंमत हारले नाहीत. मग यांच्यात हिंमत नाही असं कसं? यांना इतरांचा आधार लागतो हे खरंय, पण याचा अर्थ हिंमतच नाही असं कसं? जर ठरवलं तर राणाजी काहीही करू शकतात, आणि हेच सखीला सांगायची वेळ आली आता. काय ठरलं असेल राणाचं? येणार की नाही यावंच लागणार. यावं लागलं. पुन्हा आलीस तू. यावेळी काय कारण दिलं राणाने? तुम्ही त्याची साईड घेणं कधी बंद करणार आहात कोणच ठाऊक. त्यांनी नाही मला पाठवलं, मी चालले. तुमच्याशी बोलायचंय मला. काय? काल मी विचार केला, मला तुमचं म्हणणं पटलंय. मी मला जे जाणवलं ते सांगितलं. तुला पटलं असेल तर चांगलंच आहे, पण यांची दुसरीही बाजू आहे, तीही तुम्ही माहिती करून घ्यायला हवी. अजून कुठली बाजू? लहानपणीच यांच्या आई गेले. आबाई दौऱ्यामुळे सारखे बाहेरच असायचे. तेव्हापासून आई वडिलांशिवाय एकटेच राहिले ते. स्वतःला सांभाळलं, तुमच्यासारखं. लहानपणीचं काही सांगू नकोस मला. आत्ताचं काय ते महत्वाचं. पाय फ्रॅक्चर झालेला असताना सुद्धा हे वज्रकेसरी जिंकले. घर गेलं, जमीन गेली, तरी सुद्धा हे जिद्दीनं उभे राहिले. घरातल्या सगळ्यांना सांभाळून घेतात. आमचे काही फॅमिली प्रॉब्लेम्स चालू होते, तेव्हा सुद्धा घर एकत्र राहावं म्हणून यांनीच प्रयत्न केले. मध्यंतरी ऊस दराचं आंदोलन चालू होतं, तेव्हा तो प्रश्न सुद्धा यांनीच सोडवला. गावातल्या सगळ्यांच्या मदतीला कायम धावून जातात. हे सांगण्यासारखं बरंच काही आहे. वरवर जरी त्यांना इतरांचा आधार लागतो असं वाटत असलं ना, तरी मनानं खंबीर येते. आणि फक्त खंबीर नाही, इतरांचा आधारही बनतात. हे
मला का सांगतेस तू हे सगळं आता? कारण तुम्ही त्यांच्यावर केलेले आरोप चुकीचे. एका बाजूला तू म्हणतेस तुला माझं बोलणं पटतंय, दुसरीकडे म्हणतेस मी आरोप करते. नेमकं काय म्हणायचं तुला? मनात ठरवलं तर हे काहीही करू शकतात कोणाच्याही मदतीशिवाय. हे पॅरासाइट नाही आहेत. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय की राणा कोणाच्याही मदतीशिवाय एखादा टास्क कंप्लीट करू शकतो? हो, फक्त त्यांना जाणीव करून द्यायला लागते त्यांच्यातल्या हिमतीची. मारुतीला जशी त्यांच्या ताकदीची जाणीव करून दिल्यावर त्यांनी सूर्याकडे झेप घेतली होती ना, तसं. पक्की शिक्षिका आहेस तू. आहेच मी. कॉन्फिडन्स चांगला आहे तुझा, पण मला खरंच असं वाटत नाही की राणा हे सगळं करू शकेल. जर त्यांना व्यवस्थित एम दिलं तर त्यांना काहीही जमेल. अच्छा, ठीक आहे. मग तू त्याला कोल्हापूरच्या बाहेर घेऊन जा, म्हणजे कळेल तुला. मी म्हंटल ना, एकदा जर का यांना पटली एखादी गोष्ट करायची तर ते करतातच. ठीक आहे. राणाने कोणाच्याही मदतीशिवाय एकट्याने मुंबईत 24 तास घालवून दाखवावे. जर तो सक्सेसफुल झाला तर मी निघून जाईल, पण जर हरला तर मी जसं सांगेन तसं त्याला करावंच लागेल. आहेस तयार? हो. बघ, विचार कर. माझा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे, मग हे माझं चॅलेंज समज. पण राणाला यातलं काहीही कळता कामा नाही. चालेल? चालेल. डन. ही पकड 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 पकड. चल खेळायची काय कुस्ती? चल सुरू कर. शाबाश, पकड पकड. राणादा, आपण फिरायला जायचं. जायचं की तू फक्त सांग कुठे जायचं. आता आपल्याला अडणार कोण बी नाही काय. तुझ्या गाडीवर न जाऊ. हा, गाडीवर न जाऊ. लाडू, ते सायकलचं परत नाव काढायचं नाही काय. तुला पाहिजे तर मी आपली गाडी शिकवतो. हा, तू बी गाडी रोज घेऊन जा. हा, आणि तालमीत बी जायचं. होय, उद्यापासून आपण रोज तालमीत जायचं आणि सच्चा पोरण कधी बी तालीम चुकवत नाही. हा, आणि आपण पाहिजे तेवढी कुस्ती करू. चालतंय. कर की सुरू. चल. लय दिसानं पोराच्या तोंडावर खुशी बघितली बघा. साहेब, आता तुम्ही सांगून त्या बाईची बॅग घालवून टाका. का ब्यात कालच गेली बघ. काय बी काळजी करू नकस. अंजलीबाईंनी बरोबर ताळ्यावर आणले त्या मॅडमना. पण राणा भाऊजी, जाऊबाई काल असं तडातडा निघून का गेल्या हो? जेवायला बी आल्या नाहीत खरं. येतो म्हणल्या होत्या, काय माहित आल्या का नाहीत ते. डोसकेला दुखत होतं म्हणत होत्या. त्याचं काय, कधी नाही त्या चिडल्या ना मॅडम वर, म्हणून डोसकं दुखत असेल. बरं, आत्ता कुठं गेल्यात मग? शाळेत गेल्या नाहीत ना? नाही म्हणजे या बघा आल्या. लाडू, माऊला सांग आपण कुठे जाणार आहे ते. माऊ, मी आणि राणाला फिरायला जाणार आहे. तालमीत बी जाणार आहे. नाही, उद्या तालमीत नाही जाता येणार. का? आपण मुंबईला जातोय. अचानक मुंबई? काय काम आहे काय? हो, माझं मंत्रालयात छोटं काम आहे. मंत्रालयात कसलं काम आहे? आपण एकत्र जाऊया. अहो वहिनी, अहो आबा इथेच आहेत की, यासनी सांगा. अहो जागेला बसून काम होईल तुमचं. होय. नाही, नको, मलाच जाणं गरजेचं आहे.
मी नाही येणार मुंबईला. तुम्ही जावा, नाही तर आबासली सांगा की आबा करतील, नाही तर आपण संगत जावा. आबा अहो ते अंजलीबाईंचं ते मंत्रालयाचं काम आहे ते. अजिबात नाही. तुम्ही येताय माझ्या बरोबर. आबांना त्रास नको. आपण आजच निघतो. मी बॅग भरायला घेते. अहो पण अहो अंजलीबाई माझं ऐका की अहो. आता अंजलीचं मंत्रालयात अचानक कसलं काम आहे? असल बाई काय तर महत्वाचं काम. पण जाऊबाईंनी एवढा बेधडक निर्णय नाही घ्यायला पाहिजे होता. आम्ही कसं आधी विचारलं असतं, जाऊ का अशी परवानगी घेतली असती आणि मग गेलो असतो. अहो शेवटी घराण्याची रीत भात काय पाळायला नग काय का आपलं उचलले जीभ लावली टाळ्याला. सुनबाई, महत्वाच्या कामाला घरातलं कुणी नाही म्हणणार नाही याची खात्री अंजलीला, म्हणून तिने निर्णय सांगितला. नाही. त्यात काय झालं? नाही मामांजी, तसं नव्हतं म्हणायचं खरं आमासनी. निदान काय काम आहे तेवढं सांगायला पाहिजे होतं, एवढंच. येळ आल्यावर सांगेल की. राणा, अंजली म्हणते तर जाऊन तिच्या संकट. हो पण आबा सांगितलं नव जा म्हणून. हो असं अचानक कसं काय काम निघालं मुंबईत? आहे. मी नाही ना. अहो ते मागच्या टायमाला पैसा आणायला गेलतो. अहो तेव्हा लय आमलो मुंबईमध्ये. अहो तो टोन्या होता संकट. अहो तोच समजा पुढवून करत हो. होय. अहो ते लय वैताग आला मला गर्दीचा आणि त्या गोंगाटाचा. अहो ऐका तर माझं. अहो अंजलीबाई, अहो 3 दिवस खोलीमध्ये होतो तरी मी बाहेरच्या गर्दीचा वैताग आला मला. आता याच्यात गर्दीचा वैताग घेण्यासारखं काय आहे? मला सांगा, तुमच्या वज्रकेसरीच्या कुस्तीच्या वेळेला किती गर्दी होती? हजारोनी लोक आली होती. तेव्हा नाही तुम्हाला गर्दीचा त्रास झाला? होय, पण ती कुस्तीची गर्दी होती. अच्छा, म्हणजे प्रॉब्लेम गर्दीचा नाहीच आहे. तर तुम्हाला कुस्ती आवडते म्हणून तुम्हाला तिथल्या गर्दीचा त्रास झाला नाही. मग आताही असंच समजा आपण कुस्तीच्या कामासाठी चाललोय, म्हणजे या गर्दीचाही त्रास होणार नाही. ते ना कालपासून बघतोय तुम्ही लय बदललाय सा. माझ्या संगत नीट बोलत नाही का नीट समजत नाही. कधीतरी तुम्ही तुमचं समजून घ्या ना. काय? काही नाही. तुम्ही येताय? नाही ते मी नाही येणार. अहो ऐका तर माझा अंजलीबाई. अहो मी काय म्हणते, माझं मंत्रालयातलं काम आटपू आणि आपण बलसारांच्या ऑफिसमध्ये जाऊ. त्यांना सांगू आमचं आणि सखी मॅडमचं काही पटत नाहीये. तुम्ही त्यांना परत बोलवून घ्या. अहो मग फोन करून सांगू की. अहो आता आपण फोनवर सांगितलं आणि समजा त्यांनी ऐकलं नाही तर? त्यापेक्षा आपण प्रत्यक्ष भेटू आणि सांगू. चालते. असं असेल तर आपण मिळून जाऊ. पण ऐका, आत्ताच घरातल्यांना काही सांगायला नको. काम झालं की मग सांगू. चालते. आता कुणाला काय बी सांगायला नको, नाही तो उगा काहीतरी फाटे फुटायचे. ठीक आहे. खोटं बोलते, पण हे तुमच्याच चांगल्यासाठी. मैं कम इन? कहीं जा रही हैं आप? हाँ, कहाँ? मुंबई. मैंने कहा तो आपने सुना नहीं. जब राणा की वाइफ ने बताया तो समझ में आ गई बात. चलो अच्छा है, कम से कम निकलने का डिसीजन तो लिया आपने. मी परत जाण्यासाठी बॅग भरत नाहीये. तो फिर? मैं राणा और उसकी वाइफ को दिखाना चाहती हूँ कि राणा अभी भी उसकी फैमिली पर डिपेंडेंट है. अरे आप अभी भी वहीं पे हैं? राणा डिपेंडेंट है और रहेगा.
यही बात तो मैं उसकी वाइफ को दिखाना चाहती हूँ। लेकिन इससे क्या होगा? राना की आदतें बदल जाएंगी। कैसे? जल्दी पता चल जाएगा। लेकिन ये सब की क्या जरूरत है मैडम? एक तो मैं जो कह रही हूँ वो करेक्ट है ये दिखाना है, और दूसरा राना को कंपटीशन के लिए तैयार करना है। लेकिन मुंबई जाके क्या होगा? मैंने कहा ना जल्दी पता चल जाएगा। अब आप जाइए, अपना काम कीजिए और मुझे अपना करने दीजिए। मला खात्री आहे राणा एक दिवस पण एकटा राहू शकणार नाही। आबा मला थोडं बोलायचं होतं। बोल की। मी मगाशी बोलले ते मुद्दामच बोलले। माझं मंत्रालयात काही काम वगैरे नाहीये। त्याला आमच्या ध्यानात तसं काय असतं तर तू आम्हाला आधी सांगितलं असतं, आणि मंत्रालयात तुझं काम नाही हे आम्हाला माहिती आहे। पण दुसरं काही महत्वाचं काम आहे का एकदम असं अचानक मुंबईला? हो, काल मॅनेजर मॅडमनी बोलता बोलता एक गोष्ट लक्षात आणून दिली। आपण कायम यांना सांभाळून घेतो, दुसऱ्यांवर अवलंबून राहायची यांना सवयच लागली। एकट्यानं गोष्टी फेस करण्याची ताकदच नाहीये यांच्यात, कायम इतरांच्या कुबड्या घेऊन जगतात हे। बोलता बोलता खरं बोलून गेली ती। लहानपणापासून राणा असाच आहे, कायम त्याला सांभाळून घेणारा कोणीतरी संकट लागतोच। हो, पण दुसरी बाजूही आहेच की। कितीही मोठी संकट आली तरी हिम्मत न हारता त्यांनी त्या संकटांचा सामना केलाय। हीच गोष्ट मी मॅडमना सांगितली तर त्यांना पटलीच नाही। मला म्हणल्या एक दिवस तरी राणाजींना मुंबईत एकट्यानं राहू दे। मी म्हटलं वेळ आली तर राणाजी तेही करून दाखवतील। तर त्यांनी मला चॅलेंज केलं आणि मीही ते ऍक्सेप्ट केलं। अच्छा, म्हणजे तेवढ्यासाठी तू त्याला मुंबईला घेऊन निघालीस? हो, चॅलेंज म्हणून नाही, पण यांनाही कळलं पाहिजे बाहेरचं जग। त्यांची आई गेल्यापासून आम्ही पोरांना नजरेआड होऊ दिलं नाही। त्यांचे लाड पुरवले, हट्ट पुरवले, पण त्याच्यामुळं व्यवहारी जगापासून राणा लांबच राहिला। त्याच्या साधे भोळेपणाचा कोणीतरी फायदा घेईल ही भीती वाटायची। आमच्या निर्णयामुळे राणाचं नुकसान झालं। काका असो वा जमीनवाला असो, सगळ्यांनी गैरफायदा घ्यायचा तो घेतलाच। जग रहाटी ओळखायची कला त्याच्यात नाही। हीच कमी भरून काढायची मला। यांना जर नीट समजावलं तर जग ओळखायला शिकतील। फक्त यांना बाहेरचं जग दाखवलं पाहिजे, त्यांना ते समजलं पाहिजे, आणि म्हणून मी त्यांना मुंबईला घेऊन चालले। बिंदास घेऊन जा, आणि नाही होय करायला लागला तर आम्हाला सांग, आम्ही सांगतो त्याला तुझ्या संकटी यायला। नाही नाही, आधी नाही हो करत होते, पण आता तयार झाले। चांगलंय, जावा, पण नीट काळजी घ्या। आता आमची खात्री पटली, जोवर तू बरोबर आहे तोवर आम्हाला राहण्याची काळजी करायचं कारणच नाही। बरं, आवडते मी। या तुला सांगितलं समजा घेतलं काय? हा, अरे हळू हळू हळू। राणादा, मी बी येणार मुंबईला। अरे तू मुंबईला येऊन काय करणार? मुंबईला लय गर्दी असते। तू कसं चाललायस? अरे तुझी माऊस चाल म्हणते मला। मग मी बी येणार मुंबईला। अरे लाडू, तू मुंबईला आलास तर तालीम नाही का बुडणार तुझी? होय, आणि सच्च्या पोरांना कधी तालीम पडतो काय? नाही ना बा, तू गोदक्का जवळ थांब, आम्ही असं गेलो नाश्ता आलो बघ। हा नाही, मी ना। अरे अरे लाडू, अगं चंदे, काय साफसफाई करत नाहीस काय? किती धूळ आहे बघ बॅगेवर। चंदे, जरा नीट बघ बरं, एवढी बॅग पुरल ना ग? अहो नाही ताई साहेब, लईच बारकी आहे। अहो जरा मोठी घ्या की बॅग। अगं असं काय करायल्यास? पुरल की आमचं सामान ह्याच्यामध्ये? अहो नाही पुरायचं, माझे कपडे कुठे बसणार? म्हणजे मी बी येणार आहे मुंबईला।
तुझं काही गाठूड पुरलंय भाई मुंबईत? एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये तू बी एवढी मोठी कुठं हरवली बिरवली म्हणजे? मी बी येणार आहे म्हणा. डोक्यात फॉल्टच आहे या बाईच्या खरं. ताईसाब मग तुम्ही कसं चाललाय? अगं बाई चंदे, तुला आता काय सांगू आम्ही. हे बघ, ती मास्तरीन त्या बलसाराची गाठ घेऊन सखीला घालवणार. ही बातमी कोणी दिली आम्हासनी? म्याच की. आपला अजेंडा काय आहे? काय? विरोध आला विरोध. हे बघ चंदे, मास्तरीन जेव्हा त्या सखीला ठेवायचं म्हणत होती तेव्हा आपण काय करत होतो? तिला घालवायचं बघत होतो. आता मास्तरीन तिला घालवायचं बघायला तेव्हा आपण काय करायला पाहिजे? सखीला थांबाय पाहिजे. बरोबर ओळखलंस. तेव्हा आता त्या सखीला घालवण्याचा प्लॅन फिसकटवायचा असेल तर आम्हाला मुंबईला जायलाच पाहिजे. काय? चला. अहो पण बस नका म्हणून आपण 4 चाकी गाडी येऊन जाऊ की. नाही नको. हो, मुंबईत ना पार्किंगचा मोठा प्रॉब्लेम असतो आणि त्यात पावसाळी वातावरण. रात्रीचं ड्रायव्हिंग अजिबात नको. आपण आरामात बसने जाऊ आणि आरामात परत येऊ. उगाच रिस्क नको. चालते. आणि हो, 9:30ची बस आहे, लक्षात ठेवा. माऊ मी बी येणार. अरे नको लाडू. नाही मी येणारच. मला मुंबई बघायच्या. आणि तालीम बुडल्यावर वस्तादांना कारण काय देणार? सर जरा. अगं बाई, बघ असं होतंय बघ चंदे, इसरायला व्हायलंय खरं. बरं चंदे, साडी कुठली नेसू सांग बरं. मुंबईला जायचंय तसं सांग, चांगली पाहिजे. ही नेसा. ही? हा. ही ना ग? नग. बरं ठीक आहे, आता तुला मुंबईला तर नेणार नाही, मग तुझी इच्छा तरी पूर्ण करतो. हीच नेसतो. परत ताईसाब घरात कारण काय सांगणार? कशाला जाताय मुंबईला विचारलं तर? घरात आम्ही काय बी कारण सांगणारच नाही. ही दोघं निघाली का नाही की डायरेक्ट बॅग घेऊन खाली जाणार. कोण अडवणार आहे मग आम्हासनी? अव पर ताईसाब परवानगी घ्यायची असते, सांगायचं असतं. असं तुम्हीच तर म्हणलं होतं ना. घराण्याची रीतबत पाळणं ग. हे बरं आहे. थोरली काही रीतीभाती पाळणं झाल्या आणि आम्ही तेवढ्या पाळायच्या वय? जमणारच नाही. कसं असतंय चंदे, धाकलीनं नेहमी थोरलीच्या पावलावर पाऊल टाकायचं असतंय आणि आम्ही बी आता तसंच करणार आहे. तुला काय झालं का हसायला? अव तसं नाही ताईसाब, तुम्ही स्वतःला धाकलं म्हणून घ्यायला सांग. मग काय, स्वतःचा फायदा असेल तर पलटी मारणं हे आपल्या रक्तातच आहे. चल बाई चंदे, आम्ही आता जातो आणि त्या मास्तरणीचा डाव हाणून पाडतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बलसाराकडनं आमचे पैसे घेऊन येतो बाई. वय बाई, तो चेक तर नुसता पडूनच आहे. पैसे तर आणायच पाहिजे. आणणारच आहे. बरं तू जा, गरम गरम चहा कर आमच्यासाठी, त्यावर आम्ही आवरून घेतो. जा जा जा. आता आम्ही बघतोच कोण अडवतंय आमासनी. बरं चला निघूया, नाही तर उशीर व्हायचा. हो चल रे. मी घेऊ काय बॅग? नाही नको घेते. चल लाडू. मी बी येणार. चल रे खाली. आता सांगितलं ना मी तुला. अहो उशीर होतोय, या ना. आलो आलो. अरे नाही उचलणार बाहेर तुला. हे घ्या, संकट असू दे. आणि राणा, बाहेरचं काय बी उघड्यावरचं खाऊ नग बाबा. तसं मी बाहेरचं काय खात नाही. राणा, नीट जा आणि नीट या, सांभाळून राहा. मुंबईची सवय नाही तुला. बाबा मला सवय नसली तरी अंजलीबाईसनी आहे की. त्या संकट असल्यावर काही टेन्शनच नाही. हा, अंजली संघ असल्यावर कसली आली काळजी. राणादा मी बी येणार. लाडू हे बघ मर्दा, अरे यासनी जाऊ दे पुढं.
आपण जाऊया की वेगळ्या गाडीतनं. आणि तसं बी यांच्या बसमध्ये लई गर्दी आहे मरता. आपण जाऊया की मागणं निवांत. हा पक्का नव? अरे एकदम पक्क. निघूया. आता या कशाला आलाय तिकडं? ते आपल्या सोबतच येणार आहेत. कशाला? यांचं त्यांना जाऊ द्या की. अहो बलसारांशी आपण सगळे मिळून बोलूयात ना, प्रश्न मिटेल सगळा. हा ही लय भारी आयडिया आहे. होय, पण बलसरान देखत त्यांची चांगली कान उघडणी करा काय. शेवटला बॅग भरायलाच लावली तुम्हाला. निघूया चला. थांबा थांबा थांबा. चल चंदे. सासूबाई दे बॅग दे दे. अगो बाई लई जड झाल्या खरं. चला आम्ही बी आलोय. तू कशाला निघालीस? अहो कशाला म्हणजे राणा भाऊजींची इंटरनॅशनल कुस्ती आम्हीच ठरवली होती. ते बलसारा साहेबांना आम्हीच वय म्हणून सांगितलं होतं ना व. आता नाही म्हणायचं तर आम्हाला संकट जावं लागेलच की. मग आम्ही बी चाललोय. अहो नाही वहिनी, ते आम्ही मंत्रालयाच्या कामाला चाललोय. ते ना तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही बलसरा साहेबांकडे चाललोय ते? नाही कुणी सांगितलं नाही. ते आपलं आम्हाला असं वाटलं म्हणून. नाही वहिनी, आम्ही वेगळ्या कामाला चाललोय. काय हो झालं मिटला तुझा प्रश्न. ठेवा आता बॅग. तू मी आणि लाडू आपण नंतर जायचंय मुंबईला. काय लाडू? की बस मध्ये गर्दी असते, आपण आपल्या गाडीतनं जाऊ. काय काका बुका? एकदम पक्क. निघूया. हो निघूया. श्रीपती दादा गोदाक्का नमस्कार. नमस्कार करतो. आबा. औक्षण तो राणा किमतीनं घे आणि यशस्वी होऊन परत ये. आबा तुम्ही काय बी काळजी करू नका. वहिनी येतो. गोदक काय येतो. आबा येतो. चला. लाडू नीट राहा. माऊ सांभाळून जा. लाडू येतो. नीट राहा. काय आलो बघा मुंबई. नाही म्हणजे तुम्ही दोघं बी मुंबईचा आहेसा म्हणजे तुम्हाला मुंबई माहितीच असणार. हो पण मला लई वैताग येतो इकडं. आपण ते पाटपाट कामावरू आणि परत निघून जाऊ. काय
अहो आत्ताच तर आलायत ना मुंबईत, लगेच परत जायची भाषा कशाला? आणि काही नाही, तुम्ही एक दिवस आरामात राहू शकता मुंबईत. अहो नाही पण तुम्हीच म्हणला होता ना व ते काम आटपलं की रात्रीला परत निघायचं म्हणून. मग आधी काम तर होऊ द्या, सारखं परत जायचं करू नका. तुम्ही म्हणताय तर ठीक आहे. अहो चला की सनकन भूक लागली हो, आणि पाऊस बी पडतोय, ते छत्री बी आणायला विसरलोय. पटाक दिवशी हॉटेलमध्ये जाऊ आणि दणकन खाऊ. इथे जवळच एक चांगलं हॉटेल आहे, मी ऑनलाईन बुकिंग करून ठेवलंय. तिथे जाऊया, फ्रेश होऊया, नाश्ता करूया आणि मग आपापल्या कामाला जाऊया. अहो नाही ते रातच्याला गाडीमध्ये झोप झाली माझी. अहो बघा की फ्रेश आहे मी, आपण पटाक दिवशी कामावर आणि. अहो फ्रेश व्हायचं म्हणजे अंघोळ नाही का करायचे? अहो मग असं म्हणा की चला चला चला. हे असं असते बघा, ते म्हणून मला मुंबईचा वैताग येतो. एवढाच नाश्ता, अहो 4-4 प्लेट मागवलं तरी पोट भरणं माझं. हो ते दुपारच्याला आपण लवकर जेवू काय? चालेल. अंजली, तुला किती वाजताचं काम आहे? 10 वाजता पोहोचायचं आहे मला. लवकर निघाले तर लवकर परत येईन ना. तुम्ही पुढे होता का? मी डिरेक्टली पलसरांच्या ऑफिसमध्ये येते. मी नाही, आपण. नाही, तुम्ही पुढे व्हा, मी लवकरात लवकर पोहोचते. म्हणजे अहो आपण मिळून जाऊ की? नाही नको, मी एकटी जाते बलसारांच्या ऑफिसमध्ये, तुम्ही त्यांच्या बरोबर पुढे व्हा. चालेल, तू वेळेत पोहोचण्याचं ट्राय कर. हो चालेल. मी काय म्हणतो, जरा इकडे या की. हां इकडे. काय म्हणाले तुम्ही? आपण मिळून जाऊ की? मंत्रालय आहे एका टोकाला आणि बलसारांचं ऑफिस दुसऱ्या टोकाला. मला समजा उशीर झाला तर? आपल्याला जर का एका वेळी दोन्ही कामं करायची असतील ना, तर आपल्याला वेगवेगळंच जावं लागेल. हो, पण मी एकटा कसं जाणार? एकटे कुठे? सखी मॅडम सोबत जा. त्या गारपिटा संकट मी नाही जाणार. काय? त्या मॅडम संकट मी नाही जाणार. हे बघा, आता तुम्ही हट्ट करू नका. जेवढं माझं काम महत्वाचं आहे तेवढंच तुमचंही काम महत्वाचं आहे. हो, आपण संकट जाऊ की? अहो मी एकटा कसं बोलणार त्या बलसर साहेबांसंगट? मी म्हंटल ना, मी वेळेवर पोहोचते आणि मंत्रालयात मला एकटीलाच पास मिळणार. तेवढा वेळ तुम्हाला बाहेर उभं राहावं लागेल. काय करणार तुम्ही? त्याच्यापेक्षा जा ना सखी मॅडम सोबत. तुम्ही एकटं कुठे जाताय? अहो मी लहानपणापासून एकटीच पडली मुंबईत. मला सवय आहे, तुम्हाला सवय नाहीये. आणि हे बघा, तुम्ही बाहेर एकटे उभे राहणार म्हणल्यावर माझं कामात अजिबात लक्ष लागणार नाही. ते चालणार आहे का तुम्हाला? अहो मी सांगते ते ऐका. जा तुम्ही सखी मॅडम सोबत. हा चला चला. तुम्ही दोघं वा पुढे, मी येते नंतर. हो, आम्ही तुझी वाट बघतो. हो चला, निघते मी. आणि हो नीट जा, आजूबाजूला बघा, रस्त्याला खूप गर्दी असते इकडे. आणि पैसे आहेत तुमच्याकडे? थांबा, हे घ्या. हे थोडे पैसे ठेवा तुमच्याकडे. भूक लागली तर खाऊन घ्या. आणि मोबाईल चार्ज आहे पूर्ण? हा ठीक आहे. आणि गर्दीला घाबरू नका, काही होत नाही गर्दी, पण थोडी नीट. राणा लहान आहे का? तू बोलत बसलीस तर तुलाही उशीर होईल पोचायला. निघायचं? काळजी घ्या. ऑल द बेस्ट. राणा चल.
हॅलो. हां हां मी ठरल्या ठिकाणी पोहोचले. चालेल. थांब मी आलेच. हां ते ना बलसारे साहेबांचं ऑफिस किती लांब आहे अजून? का कंटाळच मुंबईच्या रस्त्याला? नाही मी आपलं सहज विचारलो. असं चालत गेलो तर संध्याकाळ होईल पोचायला. मग रिक्षाने जाऊ की, नाहीतर अंजलीबाई आपल्या आधी पोचायच्या. नाही तूच पोचशील. हा मी अहो मी नाही, आपण. नाही राणा, मला एक काम आलंय महत्वाचं. हे बघ आत्ताच मेसेज आलाय. तू एक काम कर, हे बलसारा सरांच्या ऍड्रेसचं काढ, पत्ता शोध आणि तिकडे ये. मी आलेच माझं काम आटपून. हो नाही अहो मी एकटा कसं जाऊ? आपण मिळून जाऊ की. नाही, जिथे मी निघाले तिथे तुला नाही येता येणार. तू जा ना पुढे. हो नाही हो, पण मी एकटा कसं जाऊ? का? पत्ता दिलाय ना, त्या पत्त्यावर जायचं. सिंपल. अवघड काय त्यात? अहो मला मुंबईची सवय नाही हो. आणि तुमचं काम आहे हे तुम्ही अंजलीबाई असताना का नाही सांगितलं? अरे मला आत्ता मेसेज आला, सांगितलं ना तुला. हे बघ मला जावं लागणार आहे. तू पुढे हो, मी येते. नाही म्हणजे तू याआधी आलास ना एकदा मुंबईमध्ये? होय, पण त्या टायमाला मी एकटा नव्हतो. मग यावेळी एकटा फिर. नाही मला नाही जमणार. नाही जमणार म्हणजे काय? ते तुझं काय ते बघ. मला तुझ्या बरोबर येता येणार नाहीये. तू तुझं मॅनेज कर. अहो असं म्हणू नको, माझी अडचण समजून घ्या की. अरे तू माझी अडचण समजून घेणार राणा, आणि तू काय लहान आहेस का आता? अंजली सारखं कौतुक करते तुझं, आणि तुला एका ठिकाणी पोच म्हणलं तर जमत नाहीये. म्हणजे अंजली खोटं बोलते का? अहो नाही अंजलीबाई कधी बी खोटं बोलत नाहीत. मग एकटा जा तू, नीट पोच. मला उशीर होतोय. चल बाय. अहो बाय. अहो ऐका तर. हॅलो अंजलीबाई. हां त्या सखी मॅडम मला इकडे रस्त्यात एकट्या सोडून गेल्या. पण तुम्ही कुठे आहे? मी निघाले. तुम्ही कुठे आहात? अहो मी इकडे रस्त्यातच आहे. तुम्ही खोटं बोलतात असं म्हणत होत्या, पण मी ठणकावून सांगितलं अंजलीबाई कधी बी खोटं बोलत नाहीत म्हणून. मग मला एकटं जा म्हणलं बलसाराच्या ऑफिसला, आणि निघून गेलो. सांगा की काय करू? ते ना तुम्ही कुठं लांब गेलं नसेल तर परत या की इकडं. नाही, मी आता बरीच लांब आली आहे. मग आता? मग तुम्ही पोहोचा बलसारांच्या ऑफिसला. पण मला कसं जमल? काही नाही, जमेल तुम्हाला. मला भेटायला येत आहे असं समजा आणि या, म्हणजे सगळं जमेल. होय, पण ते कसं जमल मला? म्हणजे होईल माहिती. तुम्ही मनात आणलं तर तुम्ही काही करू शकता, माहिती आहे ना तुम्हाला. बरं ठीक आहे, मी आता गर्दीत आहे, मी ठेवते फोन. तुम्ही पोहोचा डायरेक्ट बलसारांकडे, मी येते. हां, आणि काळजी घ्या. आता असं स्पून फिडिंग करणारच का त्याला? नाही, त्यांनी लगेच मला असं. राणाचा टास्क सुरू झालाय अंजली. आता त्याचा फोन आला तरी उचलायचा नाही. मला त्यांच्याशी उगाच खोटं बोलायला लागलं. त्याच्या चांगल्यासाठीच बोलतेस असं समज. आपण शक्यतो त्याला आपल्या नजरेच्या टप्प्यातच ठेवूया. डोंट वरी. चल बघूया आता काय करतोय तुझा राणा. चल.
अरे पत्ता माहिती आहे काय? नाही का? हो दादा क्या है भाई? ये पत्ता सांगता काय? ये तो बहुत दूर है, आप सीधा टैक्सी पकड़ो और उसे बताओ। हाँ, वो रोड क्रॉस करके जाओ, ओके? सामने वाला। हाँ थैंक अरे माफ करना, लगा नहीं ना? नाही बम्बई में नहीं हो क्या? होय ठीक है, संभाल के जाना। टॅक्सी किधर जाना है? ते 1 मिनिट हा. खिसा कापलाय त्याचा. अहो ते थांब. प्रॉब्लेम आला नाही तर लगेच तुला फोन केला त्याने. तुझ्या आधाराची गरज लागते त्याला. आत्ता जर तू फोन उचललास तर राणा हारणार आहे, लक्षात ठेव. हो पण त्यांचा खिस्सा कापलाय, आता काय करणार ते? तेच बघायचं ना आपल्याला. आणि रस्त्यावर एवढी माणसं आहेत, त्याचाच खिस्सा का कापला कळू दे त्याला. फोन करतायत ते. बाजू दे, उचलू नकोस. फोन का उचलत अंजलीबाई? नाही कामात असणार. पण त्या पोचायच्या आधी आपण पोचलं पाहिजे बलसर साहेबांच्या ऑफिसला. काय करायचं? एक काम करूया, दुसरी टॅक्सी पकडूया. तिकडे गेल्यावर पैसे देऊ. टॅक्सी इधर ते आपलं ते हाँ शिवाजी नगर. अरे शिवाजी नगर में किधर?
ते काय ध्यानात नाही हो. पण तुम्ही एक काम करा की ते मला फक्त शिवाजीनगरला सोडा. कोल्हापूर से है कि सातारा से? ते कोल्हापूरचं आहे. पण ते नव तुम्ही कसं काय ओळखलं? अरे हमारे पास जादू का छड़ी है ना. मजी? अरे कुछ नहीं भैया, तोहर भाषा से पहचान लिए. बैठो बैठो अंदर बैठो. थांब अंजली, तुझा विश्वास आहे ना तुझ्या नवऱ्यावर? मग का मागे धावतेस? तो पोचेल पत्त्यावर. आपण डिरेक्टली तिकडेच जाऊया. त्या आधी इथे मस्त कॉफी मिळते, तिथे जाऊया. चल. नाही, नकोय मला कॉफी. का? मूड नाहीये? काळजी वाटते नवऱ्याची? चल. शिवाजी नगर में कोई रिश्तेदार है क्या? नाही नाही, तिकडे कोण नाही. ते कामासाठी आलोय मी इकडे. अच्छा, कोल्हापुर में कहाँ रहते हैं? दौलतवाड़ी. दौलतवाड़ी. दौलतवाड़ी जो है कोल्हापुर का अंबा माता का मंदिर है, उधर से कितना दूर है? नाही नाही, ते महालक्ष्मी मंदिर आहे ना व, ते कोल्हापुरात आहे. आम्ही दौलतवाड़ी. कोल्हापुर पासून 10-15 किलोमीटर लांब आहे. अच्छा, दौलतवाड़ी गांव में रहते हैं आप? होय. कोल्हापुर में तो हम आए थे ना, बहुत बढ़िया है कोल्हापुर. 2 बार आए थे भैया दर्शन के लिए. भारीच आहे की. पण तुमची मुंबई खरी नाही बघा. का है? अहो म्हणजे बघा, कशाचा ताळमेळ लागत नाही इकडं. हे ढिगानं गल्ल्या, हे उंच उंच बिल्डिंग. अहो काय सुधारणा होते इकडं. अरे भैया ऐसा नहीं बोलत है. ये मुंबई है ना बहुत बड़ा शहर है. अरे कितने लोगों को रोजंदारी देता है ये शहर. तो मुंबई में आता ना, जीने को सीख लेता है भैया. हाँ. अरे सिर्फ महाराष्ट्र से नहीं तो भारत देश के कोने कोने से लोग आते हैं इधर. हाँ, एक बार मुंबई में जी लिए ना तो जिंदगी जी लिया. हाँ. असं काय नाही, आमच्या गावात भी जगतोच आहे की आम्ही. अरे ऐसा नहीं बोलते हैं हम बोलते हैं कि मुंबई में जीता है ना आदमी और दुनिया के कोई भी कोने में जी लेता है भैया. अच्छा, कोल्हापुर में कौन कौन है? समजे राहतो आम्ही. अहो आमचा मोठा वाडा आहे. 200 एकर जमीन भी है. 200 एकड़? अरे भैया यहाँ तो 10 बाय 10 का खोली लेने में पूरा जिंदगी का कमाई निकल जाता है. म्हणून तर म्हणतोय आमचं गाव लय भारी. अरे नहीं भैया, हमरा मुंबई भी लय भारी है. आता तसं म्हणणार की तुम्ही तुमच्या गावाला कशाला नाव ठेवाल? अरे भैया तोहर गांव नहीं तो क्या मुंबई को अनाप शनाप बोलोगे? हाँ? नाही नाही, अहो नाव नाही ठेवत, पण ते मला झेपत नाही एवढंच. अहो नाही म्हणजे कसं आहे, आमचा मोठा मळा आहे. ते भाजीपाल्यापासून उसापतोर समजा पिकतंय. ते मुंबईची गरज लागत नाही मला. तो काहे आए मुंबई में? ते माझं काम होतं म्हणून आलतो. हाँ, वही तो बोले थे हम. अरे ऐसा नहीं बोलो भैया, ये मुंबई तो बहुत बड़ा शहर है. यहाँ पर देश के कोने कोने से लोग आते हैं. हाँ. ए सलमान, 10 रुपए देना रे. अहो मावशी हात सोडा की. 10 रुपए देना, भगवान तुझे खुश रखेगा. अच्छा तुम्ही वय. अहो माझ्याकडे पैसे नाही तो. हाँ, टैक्सी में घूमने के लिए पैसा है, मुझे देने के लिए पैसा नहीं क्या रे? अहो नाही, खरंच सांगतोय, माझ्याकडे पैसे नाहीत. अरे डरो मत भैया, इन्हें देखा नहीं क्या कभी? नाही नाही, बघितलंय की. ते आमच्याकडे कसं आहे, देवी आणि परडे घेऊन येतात. हे असं नटून तटून पहिल्यांदाच बघतोय. देवी महत्वाची नाही, दुआ महत्वाची आहे. अरे कहते हैं कि इन्होंने अगर अपने लिए दुआ मांगी ना तो वो जल्दी पूरी हो जाती है. तुमच्याकडे 10 रुपये सुट्टे असेल काय? हाँ है ना. हो ठीक आहे, ते देवीला गारपीटाचा ताप घालवायला सांगा. गारपीट? ते देवीला माहित आहे, तुम्ही फक्त मागा काय. पर कैसी दुआ, कौन सी दुआ, बताओ तो सही. ते गारपीट घालवायला सांगा. गारपीट? ते
गारपीट म्हणजे आमच्या सखी मॅडम होय. अगं बाई गारपीट. बरं सर. देवा. ताईसाहेब पास झालं की फेऱ्या, नाहीतर असं फेऱ्या मारत मारत मुंबईपर्यंत पोहोचशील. तू गप गप जरा. आम्ही कधी कुठं बाहेर जायचं म्हणलं की घरातल्या समध्यांच्या पोटात एवढं काय असतंय ग? तर काय होत आहे साहेब, चांगलं मुंबईला गेला असता, फिरला असता, लई मज्जा केली असती. पण नाही, आमचं तर डोसकच उठलंय बघ खरं चंदे. आणि एक कळून झालंय, या मास्तरनीचं मंत्रालयात काय काम असेल ग? तेच तर मला बी कळना झालं बघा ताईसाहेब. बरं, मंत्रालय घरातच असताना मुंबईला जायचं कारणच काय? राणा भाऊजी बी बलसाराची भेट घेतो असं म्हणलंय. बलसाराकडे काय काम असेल या दोघांचं? अव नाही ताईसाहेब, बलसाराचं तर निस्तं निमित्त हाय. खरं तर त्या दोघांनी मुंबई फिरायची असणार. बघा तुम्ही वय. ताईसाहेब मुंबईला लई मज्जा येते ना हो, होय ना? आमासनी का नाही लई राग यायलाय बघ चंदे, लई राग यायलाय आमासनी. कसला? आमासनी बसवलंय हिथं घरात आणि ही दोघं तिकडे मजा मारत असत्याल. समोर जर आली का नाही तर एकीकडे डोसके फोडणार आहे बघा मी. मास्तरीन का नाही लई चॅप्टर निघाल्या बघ, लई चॅप्टर. आम्हाला बसवलंय हिथं, दोघं राजा राणी तिकडे मुंबईची सैर करत असत्याल. अहो पैसे नाही आहेत तर कसे पोचतील हे? तुला विश्वास आहे ना त्याच्यावर? पोचल मग. मुंबईत पैसे असल्याशिवाय काही चालत नाही, माहिती आहे तुला? सॉरी तुम्हाला. सॉरी काय? म्हण ना तुला, मी तुला अरे तुलाच करते की. अहो पैसेच नसतील तर कसे पोचतील हे? कशाला एवढं टेन्शन घेतेस? राणा बघेल त्याच त्याच. किमान फॉलो तरी करूयात का आपण यांना? नको, त्याच्या उगाच लक्षात आलं तर? अहो मग काय ते हातावर हात धरून बसायचंय का? हे बघा, पैसे असले असते तर मी काही म्हणाले नसते, पण हॅलो, हा नमस्कार, मी अंजली बोलतेय, रणविजय गायकवाडांची मिसेस. हाँ हाँ हाँ, बोली भाभी जी. आम्ही आता मुंबईत आलोय तुम्हाला भेटायला. हे तिकडे पोहोचतील, आले की मला कळवा. हाँ हे मतलब राणा जी? हो. आप एक साथ नहीं है? हे आली तर त्यांना थांबवून घ्या आणि मी पोहोचतेच आहे तिकडे. हाँ जी जी जी, कोई प्रॉब्लम नहीं. लेकिन आप अचानक से ऐसे मुंबई में कुछ काम था? हो, मी आल्यावर सांगते तुम्हाला. ठीक है. कोई प्रॉब्लम तो नहीं ना? नहीं नहीं, काही नाही. जी ठीक है. आ गया 220 रुपया मीटर में और 10 रुपया वो 230 रुपया देना. ते ना ते बलसर साहेबांचं ऑफिस कुठे माहिती तुम्हाला? कौन बलसरा? अहो ते नाही का ते इंटरनॅशनल कुस्ती खेळतात ते? अरे मुझे कैसे मालूम पड़ेगा? अहो त्यांनी शिवाजीनगर मध्ये ऑफिस आहे सांगितलं होतं. अहो आता इंटरनॅशनल म्हणजे मोठं ऑफिस असणार. अरे भैया, आधी मुंबई इंटरनेशनल ऑफिस से भरी पड़ी है, वो कुछ नहीं, मेरे पैसे दे दो भैया. अहो पैसे नाहीत म्हणून तर बलसरे साहेबांचं ऑफिस हुडकायला पाहिजे आधी. अरे भैया पैसे नहीं तो टैक्सी में कैसे बैठ गए? अहो ते काय माझा किस्सा मारला कोणतरी. ते मला वाटलं शिवाजीनगर मध्ये येऊन ते बलसरे साहेबांच्या ऑफिसला गेलो तर मग ते पैसे देऊन टाकू, पण पार गणलो मी. अरे बाबा कौन बलसारा और वो काहे को तुमको पैसे देगा? अहो मी त्यांच्यासाठी कुस्ती खेळणार आहे, टीव्ही इंटरनॅशनल लेवलची, ते देणार हो. अहो त्यांनी 20 लाख रुपये ॲडव्हान्स भी दिलाय, ते 200 रुपये काय ते 1000 देणार. अरे बातें तो बड़ी बड़ी करते हो, लाखों की करते हो, और वो पैसा मांगा तो मगजमारी करता है. अरे भैया गांव का सीधा साधा लगा तू पहले,
लेकिन अब तो पैसे देने से इनकार कर रहा है तू। वो कुछ नाही, मेरे पैसे दे दो नाही तो मैं पुलिस के पास जाऊंगा। हो नाही नाही नाही, अहो पोलिसामध्ये कशाला जात आहे? अहो खरंच सांगतोय माझ्याकडे पैसे नाहीत, आणि आता अंजलीबाई असते तर लगेच पैसे दिले असते मी। ये कोण अंजली बाई? अहो माझी बायको, ती त्यांचं मंत्रालयात काम आहे ना व, म्हणून तिकडे गेले। अरे देखो भैया, हम कुछ नहीं जानते हैं, पैसा दे दो, हमको देर हो रही है भैया। एक काम करा की तुम्ही मला तुमचा नाव नंबर पत्ता द्या, मी तुम्हाला पैसे आणून देतो। 230 रुपये देने के लिए तुम कोल्हापुर से यहाँ आओगे? अहो येणार की, गरज लागली तर ते बी करेन। आता तुम्ही मला एवढी मदत करायला तर तुमचे पैसे परत द्यायला नको। अहो आजवर कुणाचा 1 रुपया बी बुडवला नाही मी, मग तुमचे पैसे कशाला बुडवून मी? अहो खरंच सांगते हो, मी कधी भी खोटं बोलत नाही। ठीक है भैया, मैं तो संभाल के ले रहा हूँ, लेकिन यहाँ हर कोई आपको नहीं संभालेगा। ये मुंबई है तो हर गांव नहीं। म्हणून तर पटत नाही आपल्याला मुंबई। फिर वही बात, अरे यहाँ कोई किसी का नहीं होता, ये बात सच है, लेकिन जरूरत पड़े ना तो सब दौड़ के चले आते हैं। फिर वो बम धमाका हो या बारिश। हाँ, एक मुंबई का एक उसूल है भैया, तो स्ट्रगल करेगा ना, मुंबई उसकी। हाँ, तुम आराम से बैठो और दूसरा कोई मदद करे, ऐसा नहीं होगा भैया। जिसको खुद को संभालने की ताकत है ना, वही यहाँ आसानी से जी सकता है। हाँ, मुंबई में खुद का प्रॉब्लम खुद को सुलझाना पड़ता है भैया, ध्यान में रखना। जयराम जी की। हो, पण तुमचं नाव नंबर पत्ता काहीतरी द्या की। अरे जाने दो भैया, 100-200 रुपये के लिए कहाँ मुझे ढूंढते फिरोगे? रास्ते में कोई गरीब मिल गया ना तो उसे खाना खिला देना मेरी तरफ से। जयराम जी की। थैंक यू काय? हाँ। हाँ वहिनी। हा राणा भाऊजी, कुठे आहेसा? पोचला ना नीट? नाही ना, एक भानगड झाली। भानगड? कसली भानगड? काय ते अंजलीबाई मला सखी मॅडम संगत सोडून त्या मंत्रालयात गेल्या। थोड्यानं त्या सखी मॅडम मला एकटं सोडून गेल्या, त्यांचं काहीतरी काम आहे म्हणून, आणि म्हणल्या ते बलसर साहेबांच्या ऑफिसला पोच म्हणून। आता मला ते बलसर साहेबांचं ऑफिस सापडणं झालंय, आणि त्यात कोणीतरी माझा खिस्सा मारला। हो बाई, काय सांगायला राणा भाऊजी? होय। हो, पण जाऊबाई कुठे आहेत? मंत्रालयात। अरे देवा, फोन करा की मग त्यासनी। अहो त्या फोन उचलून आलेत आता हो मग। अहो तेच तर काय कळना झालंय। हो बाई, राणा भाऊजी हे बघा, तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही फोन करून बघतो। हा, तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही आम्हाला फोन करून सांगा काय? आमच्या पप्पांच्या माणसांना घ्यायला पाठवतो तुम्हाला, तुम्ही काय काळजी करू नका। हा हा चालते। हा, करतो आम्ही थोडा फोन तुम्हाला। हा, ठेवा फोन। हा। ताईसाहेब, काय झालं हसा? अगं यो टोकळा हरवला की मुंबईत। काय सांगता ताईसाहेब? बघा, आणि तुम्ही म्हणत होता मजा मारत असणार म्हणून। आता खरी मज्जा येणार आहे बघ चंदे। नको घेऊस, नको घेऊस। अहो घरून आलाय, फोन घ्यावा लागेल। हॅलो, हा जाऊबाई, कुठे आहेसा तुम्ही? आहे, बोला ना, काही काम होतं का? काम मरू द्याव तिकडं, तुम्हाला काय कळतं का नाही? का? काय झालं? काय झालं म्हणजे? अहो राणा भाऊजीसनी एकट्याला सोडून गेला होय तुम्ही? अहो त्यांच्या खिशात पैसे नाहीत, येड्यागत फिरायलेत त्या रस्त्यावर, आणि तुम्ही तर त्यांचा फोन बी उचलणं झालाय म्हणा। जाऊबाई, अहो मुंबई येते, मुंबई म्हणजे काही चेष्टा वाटली काय तुम्हासनी? उगं काय झालं बिलं तर केवढ्याला पडायचं बरं? मी बघते, तुम्ही काही काळजी करू नका। अहो काळजी कशी करू नका बरं? हे बघा, राणा भाऊजी मुलगाचं साधं बोळ आहेत, उगं तिथं कुणी काय गैरफायदा घेतला, काय उलट सुलट झालं म्हणजे?
आम्हाला तर लई काळजी वाटायला बघा. अहो नाही खरंच मी बघते म्हणाले ना. हा पटाक दिवशी बघा काय ते आणि आम्हाला फोन करून सांगा. ठेवतो फोन आता. हा मला वाटतं आपण राणाजींना आता फोन करायला हवा. कशाला? बघूयात ना तो पोचतोय की नाही ते. पण इतकं जास्त ताणण्यात काही अर्थ नाहीये. काही गरज नाहीये अंजली. थोडा स्ट्रगल करू दे त्याला. बघूया त्याला जमतंय का नाही. अरे येडाच आहे मी. माझ्याकडे बलसरा साहेबांचा फोन नंबर आहे की. हेलो. अरे राणा जी, अभी कुछ देर पहले ही आपकी वाइफ का फोन आके गया. अंजली बाईंचा फोन नव्हता. काय म्हणल्या? यही कि आप आ रहे हो. पहुंच गया? नाही ना. अहो म्हणजे ते मी शिवाजीनगरमध्येच आहे. पण ते काय नेमकं कुठं जायचं ते काय कळना मला. म्हणजे इकडे समधीकडे बिल्डिंग आहेत. पण यातली नेमकी तुमची बिल्डिंग कुठली? राणा जी, आपके आसपास क्या है बताइए. माझ्या समोर एक बाग आहे. राणा जी, आप कौन से शिवाजी नगर पहुंचे हो? अहो ते काय माहित नाही हो. एक काम कीजिए, वहाँ किसी से पूछ लीजिए. पूछिए एरिया कौन सा है. वय चालते. ते एकच मिनिट काय मी विचारतो. हो दादा. हा बोला. ही जागा कुठली म्हणायची? बँड्रा. बँड्रा काय? हो थँक्यू. हॅलो. ते बँड्रामध्ये मी. ओहो राणा जी, आप किसी दूसरे शिवाजी नगर पहुंच गए हो. ठीक है, आप एक काम कीजिए, सीधे लोकल पकड़ के अंधेरी आइए. अंधेरी ईस्ट. और वहाँ आकर फोन कीजिए. बरते ना. जरा एकदा परत सांगा की ते. आप वहाँ से बोरीवली वाली लोकल पकड़िए और अंधेरी उतर जाइए. अंधेरी ईस्ट. और अंधेरी ईस्ट आकर किसी से भी पूछ लीजिए. हाँ. आणि एक ते अंजली बाई आले तर त्याशी थांबून ठेवा काय. हाँ जी बिल्कुल. हाँ. म्हणजे परत सांगावं लागतं. दादा काय ते लोकल कुठं मिळेल? असं जावं लागतं. इकडून लेफ्ट मध्ये घुसावं लागतं. इकडे जाऊन डावीकडे जाऊ. तिकडे आहे लोकल. थँक्यू. मला कळतच नाही तुझं आणि राणाचं. अहो जाऊ का करता तुम्ही? सवय. पण तू तर मुंबईचीच आहेस ना. हो. तुला सवय नसेल नक्कीच. नाही पण उगाच कशाला. समोरची व्यक्ती तेवढ्या अधिकाराची असेल तर तिला अहो जाऊ केलेलंच चांगलं. पण इथे समोरची व्यक्तीच तुला सांगते की अरे तुरे कर. आणि मी काय फार मोठी अधिकारवाली वगैरे नाहीये. तू प्लीज मला अरे तुरेच कर. बलसरांचा फोन. हे पोचले वाटतं. हॅलो. किधर हो आप? मैं भांडुप. राणा जी का फोन आया था, वो किसी गलत जगह पहुंच गए. अभी मैंने उन्हें सही पता बता दिया है. वो अब लोकल से आ रहे हैं. आप कब तक पहुंचेगी? मी निघतेच आहे. पोचते मी. हाँ ठीक है आ जाइएगा. हाँ. बलसरांनी यांना लोकल ट्रेननी यायला सांगितलंय. मग अहो लोकल ट्रेननी कसं जमेल यांना? गर्दीची सवय नाही आहे. अगं अंजली, लोकल म्हणल्यावर गर्दी आलीच ना. तेच तर. कसं जमेल यांना? माफ करा काय पाय अडकला माझा. तू लेडीज लेवल में कैसे आया? अहो ते मी अहो ते चुकून आलो मी. चुकून कसं? तुझ्यासारख्यांना ना चांगलंच ओळखतो आम्ही. पाउंड्रल. काय ते? काय का? तुला माहित नाही का लेडी डबा येतो? अहो नाही हो. अहो खरंच माहित नव्हतं मला. द्या याला पोलिसांच्या ताब्यात.
नाही याचा व्हिडिओ काढा आणि सोशल मीडियावर टाका, म्हणजे याला चांगलीच अद्दल घडेल. नाही अहो आजी, अहो खरंच सांगते हो, मी चुकून सोडली डब्यामध्ये. तुम्ही तरी जरा मावशीना समजून सांगा की. हाऊ डेअर यू, मावशी कोणाला म्हणताय? आम्ही इथे मावशा दिसतोय का तुम्हाला? अहो नाही तसं नव्हतं मग. तुम्हाला आता पोलिसातच द्यायला पाहिजे. काढा यांचा व्हिडिओ, काढा. अहो ऐका की माझं. अहो नाही अहो ऐका की माझं. अहो एवढ्यासाठी पोलिसामध्ये कशाला जात आहे? मावशी बोलायला लाज नाही वाटत? मग आता काय म्हणायचं? बरं ठीक आहे, ते ताई वहिनी. अहो आजी खरंच सांगते हो, ते मी चुकून चढले डब्यामध्ये. उगाच चिल्लम चिल्ली नको, चुकून चढलाय ना तो, उतरेल पुढच्या स्टेशनला. आजी ट्रेन मध्ये एवढं काय काय होते काय? समजा बायका घरचं काम करायला ते काय करणार बाबा, सकाळी ऑफिसला जायचं, संध्याकाळी घरी परत यायचं, दिवस ऑफिसच्या कामात जातो आणि वर प्रवासात 2-2, 3-3 तास जातात. मग घरची कामं कधी करणार? म्हणून मग रेल्वेच्या डब्यात हे सगळं करतो आम्ही. म्हणजे मुंबईतल्या बायका बी एवढं काम करतात? पर्याय नाही, मुंबई अशीच कष्टाची आणि धावपळीची. मानलं पाहिजे मुंबईच्या बायकांना. बायकांच्या वाट्याला गेला तर बघच तू. हा घाबरायचं काय बी कारण नाही. अहो एक काय 50 जण येऊ द्या, समद्यांवर भारी पडेल योरानं. हाऊ नाईस, खरंच खूप चांगला आहे ना हा? खूपच चांगला आहे, आम्ही म्हटलं होतं ना तुम्हाला. तू आता एक काम कर, आता तू माझ्यासोबत उतर. चल उतर. मी काय म्हणतो, ते मला अंधेरीला जायचंय. अंधेरी? हा. अरे पण ते स्टेशन तर मागेच गेलं. अरे रे, आता पुन्हा मागे जावं लागेल तुला. परत ही रेल्वे नका, ही काय झेपणार नाही आपल्याला. उगं गोत्यात यायचो, त्यापेक्षा चालत जाऊ कुठे बी. पण त्या आधी काय ते खायला पाहिजे, लई भूक लागल्या. नाही, हे बरोबर नाहीये. तू त्याची इतकी काळजी करणं बंद कर. आता त्याच्याकडून पैसे आणि पत्ता हरवला तरी मार्ग शोधलाच ना त्याने. गरज पडल्यावर काही ना काहीतरी मार्ग सापडतो, त्याला स्ट्रगल करू दे थोडा.
अरे यार तुला समजत कसं नाही अगं? बघ आत्ता अरे तुरे बोललीस तर किती छान वाटलं. असंच बोलत जा तू. ठीक आहे, पण आता मी अजिबात गप्प बसणार नाही. लोकलमध्ये यांना चढणं उतरणं जमणार आहे का? गर्दीची सवय नाहीये यांना. गर्दीमध्ये बरं वाईट झालं, ढकलाढकलीत काही बरं वाईट झालं तर काय करणार होत आपण? तुला नाही समजणार का माझी काळजी? मला त्यांच्याशी बोलायचंय, मी बोलते. तू एवढा वेळ कळ सोसलीस, अजून थोडा वेळ थांब. त्याला पोचू दे अंधेरीला. नाही, मला यांना आत्ताच्या आत्ता फोन करायचा आहे. म्हणजे तुझा विश्वास नाहीये का त्याच्यावर? अहो कुठे आहात तुम्ही? हा हॅलो, मी आत्ता फ्री झाले. कुठे आहात तुम्ही? अहो मी ते एक स्टेशन पुढे उतरलो, ते परत मागे जावं लागणार. ते आता काय मी लोकलमध्ये परत जाणार नाही बघा. पण ते नव्ह, तुम्ही फोन का उचलत नव्हता? अहो कामात असताना फोन उचलायला अलाउड नव्हतं. तुम्ही कसे आहात? अहो आता काय सांगू तुम्हाला, अहो लय हाल झालेत माझं. अहो पहिलं माझा किस्सा मारला, त्याच्यानंतर कसं बसं करून मी शिवाजीनगरला टॅक्सीनं पोचलो. अहो पोचलो तर पोचलो, पण ते एका शिवाजीनगरला पोचलो. अहो ते कसं बसं विनवण्या केल्या आणि उधारी ठेवून त्या टॅक्सीवाल्या काकासनी म्हणवलो. मग बलसर साहेबांनी फोन केला, मग त्यांनी नीट पत्ता सांगितला. मग चिल्लर जमा करून तिकीट काढलं मी, पण ते चुकीच्या स्टेशनला पोचलो. आणि आता माझ्याकडे पैसे बी नाही तो, आणि लय भूक बी लागली मला. बरं मला सांगा, तुम्ही एक्झॅक्टली कुठे आहात आता? ते जोगेश्वरी. म्हणजे आता मी एकाने विचारलं तेव्हा जोगेश्वरीला म्हणून सांगितलं. बरं तुम्ही तिकडेच थांबा, मी लगेच येते. हा होय होय या लवकर. अहो तुम्ही आले बिगर मी एक बी पाऊल पुढे टाकणार नाही बघा. हो मी लगेच येते, तुम्ही कुठेही हलू नका. हा मी येते, लगेच येते. होय हा. तू चूक करतेस अंजली. इतका वेळ तू नव्हतीस तरी त्याने सर्व्हाइव्ह केलंय. अजून जरा वेळ काढ. अशी चूक करू नकोस. चूक बरोबर मला काही माहिती नाही. मला आता यांच्याकडे गेलं पाहिजे, यांना माझी खूप गरज आहे. माझ्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकणार नाही तसं सांगितलंय त्यांनी मला. हेच मी म्हणतेय, याच त्या कुबड्या ज्यामुळे राणा स्वतःहून धावू शकत नाही. धावणं तर सोड, त्याला एक पाऊलही पुढे टाकता येत नाही. तसं समज हवं तर. मग राणा हरला असं समजू मी?